कालच रिहूचं बोरनहाण झालं आणि घरात तुम्ही पाहू शकता इतका मोठा पसारा झालेला आहे. तोच पसारा मला पहिल्यांदा क्लीन करायचा होता कारण की घरात पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती आणि रिहू, ईशान त्या पाकळ्या इकडे-तिकडे करत होते म्हणून पहिल्यांदा ते तर सर्व क्लीन करून घेतलं. त्यानंतरनं डोसा चटणी बनवली, ती खाल्ली आणि घरातला हा साड्यांचा तुम्ही ढिगारा पाहू शकता. तर आता हळदी-कुंकू सुरू आहे म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी होणारच. तर ते सर्व व्यवस्थित घड्या वगैरे करून घेतल्या आणि नंतरनं स्वयंपाक वगैरे केला. दुपारी लवकरच स्वयंपाकाला लागले होते कारण की आज हळदी-कुंकू आहे, लास्ट डे आहे, रथसप्तमी आहे. तर 4-5 ठिकाणी हळदी-कुंकू होतं सोसायटीमध्ये. तर जायचं होतं मला सुद्धा 4-5 ठिकाणी. तर वेळ होणार होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा सर्व स्वयंपाक वगैरे करून घेऊया. आज स्वयंपाकात बनवलं होतं मेथीची भाजी, डाळ-भात आणि चपाती. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी छान अशी रेडी झाले. रेडी वगैरे झाल्यानंतर फोटो वगैरे तर घेणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणूनच ईशानच्या हेल्पने मी छान-छान असे फोटो वगैरे घेतले आणि त्यासाठीच इथं पोज देतीये आणि तो माझे काही क्लिक करत होता. तर त्यासाठी ह्या सर्व खटाटोप इथं सुरू आहे. मध्ये-मध्ये तर रिहू येतच असतो, तर थोडाफार त्याच्यामुळे डिस्टर्ब होत असतो. तर त्यालाही मी सांगत होते का रिहू अरे थोडंसं ऐकत जा आणि तो नंतरनं हॉलमध्ये खेळायला निघून गेला आणि त्यानंतरनं मात्र ईशानने माझे छान असे फोटोज वगैरे घेतले. फोटोज वगैरे झाल्यानंतरनं लगेचच मैत्रिणीकडे गेले. तर तिने खूप छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आणि हे आजच्या दिवशी खरंच खूप जास्त मजा आलेली. उखाणे, गेम्स वगैरे सुद्धा आम्ही खेळलेलो. तर आजचा हा माझा नीलवर्णी आकाशात विहार करतो राजहंस पक्षी एकनाथरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. त्यानंतरनं दुसऱ्या एका फ्रेंडकडे गेलेली, तर तिथे सुद्धा अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली, डेकोरेशन वगैरे खूप छान होतं. पाहून तर खूप जास्त आवडलेलं, पण जास्त काही फोटोज वगैरे काढायला वेळ मिळाला नव्हता आणि लगेचच कारण की जास्त ठिकाणी जायचं होतं. या ठिकाणी थोड्याशा गेम्स वगैरे खेळलो आणि नंतर लगेचच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा गेलेलो. बिजली गिराने मैं हूँ आई कहते हैं मुझको काम वाली बाई